दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळेच पंचगंगा नदीसह सगळ्याच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 27 फुटांवर जाऊन पोहोचलेली आहे आणि त्यामुळे या नदीवर असणारे जवळपास 12 बंधारे जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। आता आपण आहोत कसबा वाडा इथल्या राजाराम बंधाऱ्याच्या ठिकाणी आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। हा राजाराम बंधारा जो आहे तो पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे आणि ही नदी जी आहे ती आता दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते। या नदीचं पाणी आता हळूहळू आजूबाजूला असलेल्या शेतामध्ये देखील जायला सुरुवात झालेली आहे। जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात अजूनही दमदार असा पाऊस कोसळतोय, त्यामुळे विशेषतः राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे जे आहेत ते उघडले गेलेले आहेत आणि त्यामुळे त्यातून 7000 क्युसेकचा विसर्ग भोगावती नदीपात्रामध्ये सुरू आहे आणि त्यामुळेच या सगळ्या नद्यांच्या पातळीमध्ये देखील वाढ होत असतानाचं चित्र आहे ते पाहायला मिळत आहे। सध्या कोल्हापूर आणि परिसरामध्ये पावसाची काहीशी उघडीप असली तरी जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात मात्र अजूनही पाऊस कोसळतोय, त्यामुळे या सगळ्या नदीच्या पाणी पातळीमध्ये अजूनही वाढ होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आणि त्या दृष्टीने सतर्क राहण्याच्या सूचना ज्या आहेत त्या नदीकाठच्या गावातील लोकांना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत। त्यामुळे एकूणच आपण बघतोय गेल्या 10 ते 15 दिवसापासून पावसानं उघडीप दिल्यानंतर आता पुन्हा एकदा गेल्या 3 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे पंचगंगेसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 27 फुटांवर जाऊन पोहोचलेली आहे आणि त्यामुळे या नदीवर असणारे जवळपास 12हून अधिक बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। मी आता आहे कसबा वाडा इथल्या राजाराम बंधाऱ्याच्या ठिकाणी आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। राजाराम बंधारा आता पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे आणि राजाराम बंधाऱ्याच्या ठिकाणी पंचगंगा नदी दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते आणि या नदीचं पाणी आता हळूहळू आजूबाजूला असलेल्या शेतामध्ये देखील जायला सुरुवात झालेली आहे। सध्या कोल्हापूर आणि परिसरामध्ये पावसाची काहीशी उघडीप असली तरी जिल्ह्याच्या धरण क्षेत्रामध्ये अजूनही दमदार पाऊस कोसळतोय, त्यामुळे राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडे झालेले आहेत आणि त्यातून जवळपास 7000 क्युसेकचा विसर्ग भोगावती नदीमध्ये आणि पर्यायाने पंचगंगा नदीमध्ये येतोय। त्यामुळे या नदीच्या पाणी पातळीमध्ये अजूनही वाढ होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। खरं तर गेले 10 ते 15 दिवस पावसानं पूर्णतः उघडीप दिलेली होती आणि त्यामुळे पंचगंगेसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये घट झालेली होती। मात्र ज्या पद्धतीचा पाऊस गेल्या 2 ते 3 दिवसापासून कोसळतोय ते पाहता पुन्हा एकदा या सगळ्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते। पंचगंगा नदीची पाणी पातळी देखील जवळपास कालपासून 7 फुटांनी वाढल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळेच या जर पाऊस असाच दमदार कोसळत राहिला तर या सगळ्या नदीच्या पाणी पातळीमध्ये अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे ती वर्तवली जाते आणि त्यामुळे पुन्हा एकदा या सगळ्या नदीकाठच्या गावातील लोकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।